क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 3 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक नवीन टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे नवीन नियुक्त्या. तर विद्यार्थी मित्रांनो, नियुक्त्याबद्दल प्रश्न असतोच एक्झाममध्ये, तर ही नियुक्ती आपण पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयरने कोणाला सन्मानित करण्यात आला? तर शीतल देवी यांना हा सन्मान देण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. संयुक्त राष्ट्राचे शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारे 20 शहरे या उपक्रमात सामील होणारे पहिले भारताचे शहर कोणतं? तर तो भारताचे पहिलं शहर केरळ इथलं वर्करला हे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. कचरामुक्त शहर वर्करला पहिलं शहर शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणाऱ्या 20 शहराच्या UN यादीत हा स्थान मिळवणारं वर्करला केरळचे हे पहिलं शहर आहे. घोषणा 30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन निमित्त ही घोषणा करण्यात आली. संयुक्त पुढाकार हा उपक्रम UN हॅबिटॅट, UNEP आणि UN सल्लागार मंडळाद्वारे राबवला जातो. चक्रीय अर्थव्यवस्था कचरे व्यवस्थापन सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेलमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी हे निवड केली जाते. जागतिक भागीदारी सॅन फ्रान्सिस्को आणि क्योतो यासारख्या मोठ्या शहराच्या पंक्तीत आता भारताच्या वर्करला हे शहर विराजमान झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला प्रमुख व्यावसायिक क्वांटम संकलनक कोणत्या ठिकाणी कार्यान्वित केला जाणार आहे? तर हा अमरावती आंध्र प्रदेश येथे करण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. भारताच्या पहिलं क्वांटम व्हॅली अमरावती येथे, ठिकाण अमरावती आंध्र प्रदेश येथे. उद्घाटन 14 एप्रिल 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रोजी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेत. प्रकल्प आंध्र प्रदेश सरकारने याला क्वांटम व्हॅली म्हणून घोषित केलेला आहे. भागीदारी या प्रकल्पात IBM, मायक्रोसॉफ्ट यासारखे जागतिक कंपनीच्या सहकार्याने उभारला जात आहे. उद्देश भारताला क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या जागतिक केंद्र बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वतःचे स्वतंत्र सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर तो राज्य आहे गुजरात राज्य. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दुसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केलं? तर हे सानंद इथे केलेलं आहे. पहिला पण प्रकल्प इथेच होता. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. पहिलं सेमीकंडक्टर धोरण गुजरात राज्य आहे. अग्रदूत स्वतःचे धोरण आणणारे हे पहिलं भारतीय राज्य आहे. केंद्र ढोलेरा येथे सेमिकॉन सिटी हे उभारले जात आहे. प्रकल्प टाटा समूहाच्या पहिला मेगा फॅब प्लांट येथे. सवलत वीज जमिनीवर विशेष सबसिडी देण्यात आलेली आहे. लक्ष भारताला चिप उत्पादनात ग्लोबल हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या प्रतिष्ठित अमेरिकन नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड कोणत्या भारतीय लेखकांना प्रदान करण्यात आला? तर हा सर्कल अवॉर्ड अरुंधती राय यांना देण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. NBC अवॉर्ड 2026 कोणाला? अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे. विजेते प्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय. पुस्तक मदर मेरी कम्स टू मी या स्मृतिचित्राला श्रेणी आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी विभागात हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे लेखकांची आई मेरी रॉय यांच्यासोबत नात्यावर ते आधारित आहे पुस्तक. महत्त्व जागतिक साहित्याच्या प्रतिष्ठेच्या अमेरिकन पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय ठरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्र
जाहीर करण्यात कोणता देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला भारत देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. जागतिक अग्रक्रम भारत. प्रथम क्रमांक नागोया प्रोटोकॉल अंतर्गत सर्वाधिक IRCC प्रमाणपत्र जाहीर करणारा भारत जगात पहिला. मोठी भागीदारी जागतिक स्तरावर एकूण प्रमाणपत्रामध्ये भारताचा वाटा 56% पेक्षा जास्त आहे. जागतिक क्रमवारी भारत प्रथम, दुसरा फ्रान्स तर तिसऱ्या स्थानावर स्पेन आहे. जैवविविधतेचे संरक्षण नैसर्गिक संसाधनांच्या कायदेशीर वापराला अधिकृत पुरावा आहे. मुख्य संस्था भारताची राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण NBA ही प्रमाणपत्र जाहीर करते. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न 2026च्या आशिया बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर हे मंगोलिया येथे करण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. आशिया बॉक्सिंग 2026 मंगोलिया येथे. यजमान मंगोलियाची राजधानी उलानबतार इथे. कालावधी 28 मार्च ते 11 एप्रिल 2026 रोजी. ठिकाण उलानबातारमध्ये AASA अरेना येथे. भारतीय संघ लव्हिना बोरोगोहीन आणि निखत झरीन आणि त्यांच्यासोबत 20 खेळाडू इथे सहभाग होणार आहेत. सहभाग आशियातील 25+ देश या इथे समाविष्ट होणार आहेत. तर ही बॉक्सिंग स्पर्धा कुठे होणार आहे हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न खोल समुद्राच्या जीवाच्या भारताच्या पहिलं राष्ट्रीय भंडारा म्हणून मान्यता मिळणारे भावसागर रेफेल केंद्र कोठे स्थित आहे? तर हे केंद्र विद्यार्थी मित्रांनो कोची येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. भावसागर केंद्र कोची येथे. मान्यता खोल समुद्रातील जीवांच्या भारताचे पहिलं राष्ट्रीय भांडार असेल. कार्य दुर्मिळ सागरी प्रजातीचे संग्रहण करणे आणि संशोधन करणे. मोहीम भारताच्या डीप ओशन मिशनचा हा एक मुख्य भाग आहे. संग्रह समुद्राच्या तातडीनं हजारो नमुन्याचे डिजिटल आणि भौतिक जतन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न उपराष्ट्रपतीद्वारे लॉन्च करण्यात आलेले न्याय सेतू काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे न्याय सेतू एक AI पॉवर्ड लीगल असिस्टंट चॅटबोट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. न्याय सेतू एक प्रगत डिजिटल व्यासपीठ डिजिटल प्लॅटफॉर्म. दुवा कायदेशीर सल्लागार आणि समन्वय सामान्य नागरिकांना यांना जोडणारा पूल. तंत्रज्ञान टेलिलॉ सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विकसित. ध्येय दुर्गम भागातील गरिबांना घरबसल्या मोफत कायदेशीर मदत होणार आहे याद्वारे. मंत्रालय केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. तर ही माहिती न्याय सेतूबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न भारताच्या कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रेसिडेंट कलर सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो पोलीस दल आहे विद्यार्थी मित्रांनो ओडिसाचा पोलीस दल. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. प्रेसिडेंट कलर 2026 विजेता कोण आहे? ओडिसा पोलीस दल. हा सन्मान सिक्कीम हा सन्मान मिळवणारा भारताच्या 15वे राज्य ठरला होता जानेवारी 2026 मध्ये. त्यानंतर कोण आहे? ओडिसा राज्य. ओडिसा एप्रिल 2026 मध्ये ओडिसा पोलीस या दलाला हा गौरव प्रदान करण्यात आलेला आहे. स्वरूप याला निशान असे म्हणतात जो शौर्याचा सर्वोच्च सन्मान आहे. महत्त्व राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जाणारा हा पोलीस दलाचा सर्वोच्च बहुमान आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे न्यू अपॉइंटमेंट. म्हणजे जे पण आपण न्यू अपॉइंटमेंट झाली आहे आपण त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर नवीन नियुक्ती आपण पाहूया. परवीर रंजन महासंचालक CISF. अनु गर्ग मुख्य सचिव ओडिसा राज्य. नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा. शत्रुजीत सिंग कपूर महासंचालक ITBP. उषा जानकी रमण कार्यकारी संचालक RBI. हर्ष सिंघवी उपमुख्यमंत्री गुजरात राज्य. लुकास फिलिप अध्यक्ष इंटरपोल. संदीप प्रधान पूर्णवेळ सदस्य सेबीचे. राकेश अग्रवाल महासंचालक NIA. अनंत गोईका अध्यक्ष फिक्की. प्रवीण विजिलन्स कमिशनर CVC.
रवींद्र कुमार अग्रवाल भारतीय अन्न महामंडळ FCIचे नवीन अध्यक्ष. सुनित्रा पवार महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री. न्यायमूर्ती विक्रम नाथ नॅशनल विधी सेवा प्राधिकरण नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष. न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश. संजय गर्ग भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक. विवेक चतुर्वेदी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क महामंडळचे नवीन अध्यक्ष. बी साईराम CMD कोल इंडिया. राजीव वर्मा मुख्य सचिव दिल्ली. शांता रंगस्वामी अध्यक्ष इंडियन क्रिकेट असोसिएशन. AK बाल सुब्रमण्यम अध्यक्ष ॲटॉमिक एनर्जी रिसर्च ब्युरो HA. मनाली मर्कन शिरसाट कुलगुरू नागपूर विद्यापीठ. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट. नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. CP राधाकृष्ण उपराष्ट्रपती भारत. प्रवीण कुमार महासंचालक BASF. निर्मल मीणा अध्यक्ष HCOM. विजेंदर सिंग सदस्य एशियन बॉक्सिंग काउन्सिल. रवींद्र कुमार अग्रवाल CMD फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. विश्वजीत साय नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट. संगीता बरुआ पिशारुती अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया. प्रवीण कुमार श्रीवास्तव मुख्य सतर्कता आयुक्त CBC. शेफाली वर्मा ब्रँड अँबॅसिडर हरियाणा राज्य महिला आयोग. TCA कल्याणी नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट CGA. वीरेंद्र वत्स महासंचालक NCC. एअर मार्शल नागेश कपूर उपप्रमुख भारतीय वायुसेना. राजकुमार गोयल मुख्य माहिती आयुक्त CIC. अकाई पद्मशाली सदस्य सर्वोच्च न्यायालय समिती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाची नियुक्ती आहे. तुम्ही एक एक नियुक्तीचा पॉईंट लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, टाइड्स ऑफ द टाईम भारत हिस्ट्री थ्रू मुराल्स इन पार्लमेंट या पुस्तकाची लेखिका कोण आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करतो. हे पण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.